एक प्लॅटफॉर्म लागतो, तो राजकारणाचा घ्यावा लागला मला आणि त्यामुळे मग मी समाजकारणासाठी राजकारणात आले आहे. झालेला नाहीये विकास, म्हणजे हा दूरवरच राहिलेला आहे कोथरूडचा तरी ऍटलिस्ट. तर मी त्याच्यावर नक्कीच भर देऊन ते काम करणार आहे आणि विकास नक्की होणार कोथरूडमध्ये. नमस्कार, मी निखिल सुक्रे, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या महापालिकेच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन काही उमेदवारांच्या मुलाखती करतो आहोत, त्यांचं विजन जाणून घेतोय, त्यांना राजकारण का करावं असं वाटलं या सगळ्याबद्दलची माहिती घेतोय. आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत आणि मिनल धनवटे आपल्या बरोबर आहेत. ताई, तुम्ही खरं तर भांडून तिकीट मिळवलं, शिवसेनेचे आणि भाजपची युती झाली होती, परंतु त्यानंतर शिवसेनेनं आता बऱ्याच जागांवर लढवण्याचं ठरवलेलं आहे. आपण भांडून तिकीट मिळवलं, काय सांगाल त्याबद्दल? पहिलं सर्वप्रथम मी हे सांगेन की आपण भांडून असं म्हणू शकत नाही. ऍक्च्युली म्हणजे कसं होतं, युती होत होती, युतीमध्ये थोडी कमी तिकीट बसत होती आणि तसं पाहिलं तर इथे शिवसैनिक खूप मोठ्या संख्येने आहेत पुण्यामध्ये आणि आमचं एवढंच म्हणणं होतं, आमची मागणी होती रादर, की आम्हाला तुम्ही सन्मानजनक युतीमध्ये आमची तिकीट बसवावीत. तर त्यानुसार फार कमी असल्यामुळे मग ते थोडंसं असं बोलण्यात आलं की सगळे भावनाशील झाले होते. तिथे एक वेगळी भावना होती सगळ्यांची. आपले आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या प्रति मग आम्ही ती मागणी केली होती यांच्याकडे की आम्हाला तुम्ही तिकिटे वाढवून द्या किंवा मग स्वतंत्र करा. तर म्हणजे भांडण असं नाही एक्झॅक्टली म्हणता येणार, पण हो, आमची एक गोड मागणी नक्कीच होती आणि हक्काची होती ती मागणी आमची शिवसेनेकडे. बरं, आपण सगळीकडे बघतोय की निवडणुकीच्या अनुषंगानं भांडाभांडी सुरू आहे, टीकास्त्र सोडता एकमेकांवरती, काही गोष्टी काढता एकमेकांच्या. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर राजकारण हे महत्वाचं आहे. तुम्हाला राजकारणामध्ये काय यावं असं वाटलं? समाजकारण पण करता आलं असतं, सामाजिक कार्य म्हणून पण राहता आलं असतं, राजकारणच का? आता सध्याची परिस्थिती आपण पाहत आहोत तर राजकारणाचा स्तर फारच वेगळा झालेला आहे पूर्वीपेक्षा, जसं आम्ही पाहिलं आहे. तर मी म्हटलं की मी जेव्हा समाजसेवा करत होते तर तेव्हा काही गोष्टींपर्यंतच आपली दखल घेतली जायची. तिथे कुठला तरी एका स्तरावर आपल्याला जे सामर्थ्य किंवा बळ लागतं, एक राजसत्ता लागते, तर त्याचा अभाव होता आणि मग पूर्णपणे कामांची दखल न घेतल्यामुळे ती कामं पुढे जात नव्हती, प्रलंबित होत होती किंवा होतही नव्हती. मग मला अशी विचारणा करण्यात आली बऱ्याच वेळा की राजकारण, तर सुरुवातीच्या काळात मी ते टाळलं, पण नंतर मग थोडंसं धाडस करून मी म्हटलं की हो, आता आपल्याला जर कामं पुढे करायची असेल, आपल्याला इथे कार्यशील राहायचं असेल तर कुठली तरी एक राजसत्ता किंवा एक पाठबळ आपल्याला लागतं, एक प्लॅटफॉर्म लागतो, तो राजकारणाचा घ्यावा लागला मला आणि त्यामुळे मग मी समाजकारणासाठी राजकारणात आले आहे. बरं, तुमचा प्रभाग क्रमांक 10 आहे, भुसारी कॉलनी आणि एकंदरीत कोथरूड मधला भाग आहे. या भागाचे प्रमुख प्रश्न काय आहे तुम्हाला असं वाटतं, आणि त्या प्रश्नांवरती तुमचं विजन काय, ते कसे सोडवणार तुम्ही? प्रमुख प्रश्न म्हणजे आपल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत मूलभूत आपल्या इथल्या, तर इथे आहे पाणी गळती. तर आम्ही सर्वात प्रथम पाणी गळतीवरच, म्हणजे इथले जे मुद्दे असतात, बऱ्याच वेळेला लोकांची, म्हणजे इथे वाढते जे शहरीकरण आहे त्यामुळे पाण्याचा अभाव फार आहे आणि जे कामं झालेली आहेत, मग ते पाईपलाईन्स असोत किंवा मग जेव्हा ड्रेनेज लाईन त्या एकत्रितपणे होतात, इथे बऱ्याच वर्षात काही चेंजेस झालेले नाहीयेत. नगरपालिका, महानगरपालिका किंवा या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, फार प्रलंबित झालेल्या आहेत, 2 टर्म ऑलमोस्ट होत आहेत, त्यामुळे बरीच कामं रखडली आहेत. तर यामुळे आमचं विजन असं राहील की पाणी गळतीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत आणि आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आपलं पुढे काहीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडनं म्हणजे धरणांचा प्रकल्प होणार आहे, नवीन धरणे बांधली जाणार आहेत, त्यामुळे जे पुण्यामध्ये अभाव होत आहे आणि लोकसंख्या वाढत आहे आणि पाणी कमी होत आहे, तर तो प्रश्न आपला लवकरात लवकर संपुष्टात येणार असल्याने ही एक चांगलीच खुशखबर आहे इथल्या जनसामान्यांसाठी. आणि त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे वीज पुरवठा खंडित होणे. इथे जे आहे कोथरूड मधली दुरावस्था अशी आहे की इथे ओव्हरहेड केबल्स जास्त आहेत, तर ते अंडरग्राऊंड केबलिंग होणं महत्वाचं आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही MSEB मध्ये जाऊन सतत करत आहोत. मध्यंतरी सुद्धा आम्ही या विषयावर तिथले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोललो आहोत, तर त्यावर आम्ही एक लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यानंतर वाहतूक कोंडी आहे, असे बरेच मुद्दे इथे आहेत की म्हणजे पुणे शहरामध्ये. हो, तुमचं विजन काय? आमचं विजन हेच आहे की जे फीडर केबल आहेत तर ते चांगल्या प्रतीच्या तिथे असल्या पाहिजेत, नवीन DP बॉक्स बसले पाहिजेत. तर याच्यासाठी अप्रुव्हल घेऊन लवकरात लवकर आपल्याला निधी मिळवून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, तर ते आम्ही पूर्णपणे आमच्यातर्फे करणार आहोत. बरं, तुम्हालाच लोकांनी का मतदान करावं? एवढे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, तुम्हालाच का निवडावं लोकांनी? जागेसाठी तुमचीच निवड लोकांनी का करावी?
तसं म्हटलं तर सगळेच इच्छुक असतात. सगळ्यांना वाटतं की आपण कुठेतरी सत्तेत जावं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एखाद्या पदावर आपण तिथे जावं. पण मी एक सर्वसामान्य घरातील स्त्री आहे. माझं लहानपण मुंबईत गेलं. आम्ही पाहिलं आहे म्हणजे लहानपणी चाळीत राहिले होते मी. तर त्यामुळे आम्हाला एक सर्वसामान्य माणसाची काय गरज आहे, काय प्रश्न आहेत, यातून आम्ही आलेलो आहोत, संघर्ष केलेला आहे. आज पुण्यामधली परिस्थिती सुद्धा पाहता मला असं वाटलं की आपण इथे काहीतरी करू शकतो. म्हणजे आमचं जे शालेय शिक्षण झालं तिथे आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि नागरिक शास्त्राचा खरा अर्थ जो शाळेत शिकवला गेला तो आम्ही अजूनही वारसा चालवत आहोत की नागरिक शास्त्र जे आहे ते प्रत्येक नागरिकासाठी जे धोरण आहे, जे घटनेमध्ये गोष्टी तरतुदी सोयी आपल्यासाठी केलेल्या आहेत, तर त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. आपल्या ज्या जबाबदाऱ्या कर्तव्य आहेत, आपले जे हक्क आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत आणि यासाठी माझं म्हणणं आहे की मी कटिबद्ध आहे. मी फार तत्पर असते. म्हणजे मला आवड आहे. मला लहानपणापासूनच म्हटलं तर समाजसेवाप्रती आमचा वारसाच आहे. आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडच आमचा वारशाचा आहे. माझे आजोबा होते ते मिलिटरीमध्ये होते, वडील होते ते कमांडो होते. त्यामुळे आमची आई सुद्धा कार्यकारिणीमध्ये होती. तर आम्हाला एक तिथूनच वारसा मिळालेला आहे. समाजकारण हे माझा पिंडच असल्यामुळे मला त्याची आवड खूप लहानपणापासून होती आणि जेव्हा पण आम्हाला वेळ मिळेल, मी IT मध्ये जॉब करत होते, IT कंपनीमध्ये होते. त्याच्यानंतर सुद्धा मी असंच जेवढा वेळ मिळेल मी तिथे समाजकारणासाठी दिलाय. जॉब सोडल्यानंतर देखील मी ट्युशन्स घेत होते. जे धुनी भांड करणाऱ्या वगैरे स्त्रिया आहेत त्यांच्या मुलांसाठी मी ट्युशन्स चालवायचे, ते पण मोफत. असे मी बरेच उपक्रम राबवले आहेत माझ्या आवडीनुसार, स्वेच्छेनुसार. मला असं वाटतं की कोणतीही अपेक्षा न करता किंवा मी कोणावर टीका करणार नाही, पण मी एवढं मात्र नक्कीच सांगेन की बऱ्याचशा लोकांचा आजकाल दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजे कुठल्या तरी स्तरावर जाणं, कुठलं तरी पद मिळवणं किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, राजकारण असो, प्रत्येकाला काहीतरी मोबदला पाहिजे. तर मला कोणताही मोबदला नको आहे. मला फक्त सगळ्यांचं सहकार्य लाभू देत, सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे. कारण माझ्यासारखेच जे जनसामान्य आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायची म्हणजे हुरहुरी आहे आणि त्यांच्यासाठी नक्कीच मी आतापर्यंत बरीचशी कामं केलेली आहेत. मला कोथरूडमध्ये येऊन 4 वर्षे झाली. त्याआधी मी धायरीत राहत होते. सुरुवातीला म्हणजे माझं आयुष्य मुंबईत गेलं त्याच्या आधीचं. तर माझं असं म्हणणं होतं, इथली परिस्थिती पाहता मला असं वाटलं की आपण का नाही, आपल्याकडे वेळ आहे, आपण समाजकारण करतो तर आपल्याला इथले प्रश्न माहित आहेत. इथल्या लोकांमध्ये माझा जनसंपर्क व्यापक आहे, त्यांचे जनसंपर्क चांगला आहे आणि त्यांचे प्रश्न आपल्याला कळालेले आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न माझ्याकडनं सतत होत असतो. महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, तुमच्याच सत्ता पक्षामधीलच मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या विरोधामध्ये आहेत. यांच्यासोबत कसं टॅकल करून जिंकण्याचं नियोजन आहे? टॅकल म्हणजे आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी माझ्या कर्तृत्वाने इथपर्यंत आलेली आहे. माझ्याकडे म्हणजे असा राजकारणी प्लॅन्स म्हणजे बघून लोक मतदान करणार नाही, प्लॅन्स म्हणजे असंच आहे की मी तुम्हाला हेच सांगेन की माझा जनसंपर्क व्यापक, मी तुम्हाला जसं म्हटलं, मी सगळ्यांशी निगडीत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर काम करणार आहे. आणि मला असं वाटतं की मी कोणावर टीका न करता एवढं मात्र नक्कीच म्हणेन की आतापर्यंतचा जो काळ आहे, जे सत्ताधारी आहेत किंवा जे त्या पदावर आहेत त्यांनी माझ्या लेखी तरी मला असं वाटतं काही काम झालेलं नाहीये जे अपेक्षित होतं त्यांच्याकडनं. कारण ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते, तर त्यांनी ते काम करणं गरजेचं होतं आणि त्यांच्याकडनं ते झालेलं नाहीये. पण झालेला नाहीये विकास म्हणजे हा दूरवरच राहिलेला आहे, कोथरूडचा तरी ऍटलिस्ट. तर मी त्याच्यावर नक्कीच भर देऊन ते काम करणार आहे आणि विकास नक्की होणार कोथरूडमध्ये. त्यामुळे मला या पद्धतीने टॅकल करायला आवडेल त्यांच्याशी. ओके, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण अशाच प्रकारच्या मुलाखती पाहणार आहोत, विजन जाणून घेणार आहोत. जुळून राहा नवराष्ट्रासोबत. धन्यवाद.